तिथं पाणी सोडते की कोण पण विचारत नाही तिथं. हा आम्ही पत्र दिलंय सोरेगावचं. त्यांचं घरात बाथरूम आहे त्यांनी फोटो काढून गेला कसं करायचं करा बिंदास करा. कधी करणार सर लय आता पावसाळ्यामुळे तर इतकं अडचणी होत्यात ना लेडीजला बाथरूमला जायला. त्या दिवशी गटरीमध्ये आमच्या साप निघाला घरात घुसल्या म्हणून 3 दिवस आम्ही सापाला ते आता निघेल मग निघेल म्हणून भिंत कापून हे एक दगड काढून त्यात राखेल होता हे होता केले सर माहितीये का. तुमचं ते एजंट आलं हो सर ते तुमचे हे आलेत ना सहकारी त्यांना सांगायला लागलो आता आम्ही असं हे करायला लागले ते झालेलं आहे म्हणून. बघून घ्या आम्ही खोटं बोलले तर तुम्ही सगळं अडचण बघून घ्या आमचं. त्या दिवशी रात्री तिथं 12 जावा वाजेपर्यंत तुम्ही, बसलं ते. किती घाण आहे बघा ते सगळं. इथं एक खांबावर लेट नाही ना. अजिबात नाही. आम्हाला काय पण करा एक संडास आणि हे गटरीचं करून द्या सर. कोण असतं एक गटर बघा कोण महिनाभर गटर काढत नाही ते. हा ठीक आहे चालेल. हा ठीक आहे सर. शिव्या दिल्या तर काढते ती आणि पाऊस आला तर त्याच्यातच पडतंय ते. ते 8-10 दिवस हे करत नाही ते घेऊन जात नाही ते. हा. पिण्याच्या पाण्याची लाईन एका गटरीला कनेक्टेड आहे. ಗಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಅವ್ರ ಅಡಚಣೆ ಏನದ ಕೇಳೋದು ಯಾರ ಬಿಟ್ಟು ಯಾರ ಬೇರೆ ಹಾಕ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಓಡ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ಕೇಳೋದು ಆ ಕಲ್ಸರ್ ಒಳಗೆ ಬೇಕು ಹಾಕ್ತಾನು ನಾವು